हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण मस्त आहे. तुमच्यासाठी घेऊन आली आहे ठरलं तर मगचा 31 मार्चच्या एपिसोडचा रिव्ह्यू. चला तर मग आज सुभेदारांची गुढी कोण उभारणार आहे जाणून घेऊया. पूजेची सगळी तयारी सायलीने केली आहे आणि आज त्यांच्याकडे अन्नदानाचा कार्यक्रम पण आहे, त्याच्यामुळे ती पण तयारी सायलीने छानपैकी केली आहे. आता पूजा करण्यासाठी पूर्ण आजी ज्या आहे ना त्या नवीन जोडप्याला बोलवतात आणि म्हणतात चला नवीन जोडप्याने पूजा करून घ्या, या आमच्या खऱ्या सुनबाई तुमचा हात लागू द्या आमच्या गुढीला. आता अर्जुनला कळतं आहे नक्कीच आहे ना अश्विन आणि प्रियाला पूजा करायला सांगणार आहे, पण अर्जुनला काही ही गोष्ट पटत नाही, कारण प्रियाचं इन्व्हॉल्वमेंट कुठल्याही गोष्टीत अर्जुनला नको असतं. त्यामुळे तो म्हणतो पूर्णाजी तुम्ही म्हणतात ना की आमचं नवीन आत्ताच लग्न झालं आहे, सो आम्ही आहोत नवीन जोडपं, त्यामुळे आम्ही पूजा करणार आहे. आता सायली चांगलीच ओळखते स्वतःच्या नवऱ्याला, ती लगेच उठून अर्जुनकडे जाते आणि मग म्हणते नाही आजचा दिवस तरी शांत राहा ना, पूजा कोणाच्या हाताने होते याला नाही महत्त्व, मनात श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे नाही का. आणि सायलीने सांगितलं अर्जुन ऐकणार नाही, असं कसं होणार, त्याने लगेच हो म्हटलं. आता कल्पनाताईंनी त्यांना सांगितलं दोघांना अश्विन आणि प्रियाला की जा तुमच्या हाताने गुढी उभारून घ्या, आणि ते दोघंही मस्तपैकी तयारीने पुढे गेले. प्रियाने आता हातात गुढी पकडलेली असते आणि अश्विन ती बांधत असतो, आणि त्याच वेळेला गुढीच्या वर लावलेला जो कलश असतो तो जरा सैल होतो आणि तो कधीही पडेल या बेतात असतो, आणि हे लक्ष सायलीचं जातं. ती तातडीने तो कलश घेण्यासाठी म्हणून पुढे धावते. तो कलशवरून पडतो खरा, तो सायलीच्या हातात पडतो, पण तो पडण्याच्या अगोदर टाणकन प्रियाच्या डोक्यात पडतो. हा इतकं सुख वाटतं ना हे दृश्य बघताना. त्या प्रियाच्या डोक्याला किती जोरात लागलं असेल ना, एवढ्या उंचावरून तो कलश पडल्यानंतर. तिला तर दिवसात तारे दिसले असतील, ती जोरात ओरडते आई ग. आणि अश्विन पण प्रियाला सावरण्याच्या नादात तो गुढी सोडून देतो, जी गुढी अर्जुन पकडतो. म्हणजे साक्षात अर्जुन आणि सायलीच्या हातानेच त्यांचा गुढीपाडवा साजरा होतो, म्हणजे त्यांची गुढी उभारली जाते. तन्वीच्या डोक्याभोवती बहुतेक अजूनही चांदण्या तिला दिसत आहेत, ती गरगरते. तिला अश्विन विचारतो तन्वी अगं सावकाश, गरगरत आहे का तुला अजून पण? तेव्हा कल्पनाताई तन्वीला सांगतात अगं नाही तुला ते वजन पेलवलं नसेल. काय वजन असणार आहे बरं त्या बांबूचं? आणि तन्वी म्हणत असते की नाही ते अशक्तपणा आहे ना जरा, म्हणून माझ्या हातातून सुटलं बहुतेक. तेवढ्यात विमलताईंचं लक्ष जातं, ते म्हणतात अरे वा. आणि शेवटी सायली वहिनी आणि अर्जुन दादांच्याच हाताने गुढी उभारली गेली आणि सगळे त्याच्याकडे बघायला लागतात. आणि मग चैतन्य पण म्हणतो अरे हो की, म्हणजे आता पूजा पण सायली वहिनीलाच करायला लागणार. त्यावेळेला कल्पनाताई आणि पूर्णाजी त्याच्याकडे रागात बघतात, तर चैतन्य म्हणतो हां म्हणजे तिला बरं नाही आहे ना. ते ऐकून प्रिया म्हणते एवढी काही मरणाला टेकली नाही आहे मी, डोक्याला हात आहे तिच्या, तिला घरघरतं आहे, तारे दिसत आहे, तरी तिला पूजा करायचीच आहे, कारण सायलीला करू द्यायची नाही आहे ना. म्हणून आता ती उठते तिथून आणि अश्विनला सांगते नाही चल आपण पूजा करू. तेवढ्यात तिला पुन्हा गरगरल्यासारखं होतं. अश्विन म्हणतो अगं तन्वी थांब जरा. त्यावेळेला विमलताई म्हणतात तन्वीताई तुम्हाला वाटतं खूप त्रास होतोय. नाही पूर्णाजी, जर तन्वीताई उठल्या त्या पूजा करायला लागल्या आणि त्यांच्या हातातून तबक पडलं तर अपशकून होईल ना. पण कल्पनाताई ओरडतात विमलला, विमल काही वाटेल ते बोलू नकोस. पण पूर्णाजी म्हणतात अगं पण काही चुकीचं बोलत नाही आहे ती, खरंच पडलं तबक तर. चैतन्य आगीत तेल होतात म्हणतो वरून, हो ना, आणि हिच्या हातून अपशकून होण्याचा रिस्क कोण घेईल नाही का. तेव्हा पूर्णाजी म्हणतात कल्पना करू दे या दोघांना पूजा, म्हणजेच सायली अर्जुनला बरं का. आता अर्जुन जरा पूर्णाजीची मजा घेतो आणि तो म्हणतो पूर्णाजी कॅन यू बी लिटल बिट स्पेसिफिक, म्हणजे ह्या दोघांना म्हणजे कोणाला, मला आणि माझ्या बायकोला का, असं म्हणायचं आहे का तुला? प्रिया नुसती थडपडती आहे पूजा करण्यासाठी. ती म्हणते नको अश्विन चल आपण पूजा करून घेऊ. अश्विन काही तिचं ऐकत नाही, तो म्हणतो नाही तब्येत जास्त महत्त्वाची, जसं खरंच मरायला टेकली ती. पण आता सायलीला असं वाटतं यांची नाटकं बराच वेळ चालू राहतील प्रियाची, त्यापेक्षा मग ती सांगते का अहो पूजेची वेळ टळून गेलेली म्हणजे मुहूर्त टळून गेलेला नाही चालणार ना पूर्णाजींना, आपण पूजा करून घेऊया का. अर्जुन म्हणतो येस वाय नॉट. आणि आता तर आनंदाने मस्तपैकी दोघं पूजा करतात. पुढे आपल्याला महिपतच्या घरचा सीन बघायला मिळतो. नागराजला सणवार काही दिसतच नाही, सदाकदा तो महिपतच्या घरी पडलेला असतो. आता महिपतला तो सांगत असतो की कर ना, ती दामिनी देशमुख कोण आहे तिला फोन कर, जाऊया आपण डायरेक्ट भेटूनच घेऊया तिला, ही आश्रम केसची झंझट आहे ना कायमची संपवूनच टाकू. त्यावेळेला महिपत म्हणतो संपणार, ही आश्रम केसची झंझट लवकरच संपणार आणि ती दामिनी देशमुखच ती संपवणार. आता याने फोन केला आहे दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये. आता त्यांच्या रिसेप्शनला फोन लागतो आणि त्या म्हणतात, त्या समोरून ज्या लेडी असतात त्या म्हणतात हॅलो दामिनी देशमुख अँड असोसिएट, मे आय हेल्प यू. त्यावेळेला महिपत म्हणतो आधी तुम्ही मराठीत बोला, तीच आमच्यासाठी लई मोठी हेल्प होईल. आणि फोन त्या दामिनी देशमुख मॅडमला द्या, त्यांना सांगा महिपत शिकरेला तुमच्याशी लई महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावेळेला ते असिस्टंट सांगतात की हे बघा मॅडम आत्ता बिझी आहे, ते आता तुमच्याशी नाही बोलू शकत, आणि हे त्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते.
तर महिपत म्हणतो माझं महत्त्वाचं काम आहे, आता लगेचची अपॉइंटमेंट देऊन टाका. त्यावेळेला त्या म्हणतात की नाही, असं नाही चालत, तुम्हाला कमीत कमी 2 आठवडे पहिलेची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. आणि ती असिस्टंट सांगते की तुम्ही ह्या नंबरवर आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला कॉलबॅक करू किंवा रिप्लाय करू त्यानंतर. आणि ती फोन ठेवून देते. महिपतच्या तोंडावर नाही म्हणणारे फार कमी लोक असतील, त्यातले हे एक होते. म्हणजे विचार करा, 15 दिवस अगोदरची अपॉइंटमेंट घ्यायला लावते ही दामिनी देशमुख. म्हणजे काय तगडी वकील असेल ना. त्या असिस्टंटने डायरेक्टली फोन ठेवून दिला आहे ना महिपतच्या तोंडावर. मला वाटलंच महिपतला याचा राग येणार. आणि तो बोलतो पण नागराजला, नागराज शेठ आजपर्यंत कोणीच आपल्या तोंडावर फोन ठेवण्याची हिंमत नाही केली हो. आणि नागराज म्हणतो वरून अपॉइंटमेंट पण नाही मिळाली ना. तर महिपत म्हणतो नाही ना, म्हणजे आता तिने 15 दिवसानंतर यांना कॉलबॅक करायला सांगितलं आहे, तर कदाचित अजून 1-2 आठवडे आपल्याला दामिनी देशमुखची वाट बघावी लागू शकते. तन्वी अजून पण डोक्याला हात लावून बसली आहे, तिला अजून पण दुखतं आहे. सायली आता तिकडे येते आणि सगळ्यांना प्रसाद देत असते. तन्वीची हालत बघून ना अर्जुनला काय हसू आवरत नाही, पण चैतन्य त्याला खुणवत असतो शांत बस, हसू नको म्हणून. सायली सगळ्यांना प्रसाद देते. पूर्णाजी पण आता घेतात प्रसाद, कल्पनाताई पण घेतात. आणि नंतर म्हणतात विमल चल मला स्वयंपाकाला मदत कर. आता सायली आहे, अश्विनला प्रसाद देते. अश्विनही निघून जातो प्रियासाठी बर्फ घ्यायला. आणि मग सायली जी आहे ती प्रियाला प्रसाद देते. त्यावेळेला तिला म्हणते जरा सांभाळून जपा स्वतःला, नाहीतर आज गुढीच्या कलशाने तुझा कपाळमोक्ष झालं असतं. तेव्हा प्रिया म्हणते की मला बरं नव्हतं ना म्हणून तुला पूजा करता आली, हां लक्षात ठेव. तेव्हा सायली म्हणते तू ही पूजा चांगल्या मनाने केलीच नसतीस ना म्हणून तुला नाही करता आली, देव सगळं बघत असतो अगं. सायली आता अर्जुन आणि चैतन्याला पण प्रसाद देते. मग अर्जुन म्हणतो की मी आता ऑफिसला निघतो, पण सायली त्याला सांगते की जेवण करून जा ना आजच्या दिवस तरी. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही महत्त्वाचं काम आहे, खूप कामं आहेत आणि त्यामुळे आता मी निघतो. आता झाला आहे सुभेदारांच्या घरचा गुढीपाडव्याचा सीन आणि इकडे आपल्याला बघायला मिळतं किल्लेदारांच्या घरचा सीन. रविराज खरं तर रागवले, पण इतक्या वर्षांनी प्रतिमा आत्यांसोबत गुढीपाडवा साजरा करणार आहेत, त्यामुळे ते कसा रुसवा धरून बसतील बरं. आता त्यांनी मागितली होती कोरी साडी गुढीसाठी म्हणून रविराज घेऊन आले आहेत. आणि त्या प्रतिमा आत्याशी ते बोलत असतात की हे बघ गुढीसाठी तुला कोरी साडी हवी होती ना, आणली आहे. हे सगळं बघून आहे ना सुमन काकी म्हणत असतात नागराजला की बघा ना सध्या हे बोलत नाही आहेत रविराज भाऊजी वहिनींशी, पण तरी पण त्यांनी सांगितलं म्हणून त्यांच्यासाठी साडी आणली. किती प्रेम आहे ना त्यांचं एकमेकांवर. नाहीतर तुम्ही माझ्याकडून चुकून भाजीत मीठ जास्त पडलं तरी 4-4 दिवस बोलत नाही माझ्याशी. नागराज जरा चिडतात तिच्यावर, सुमन काकीवर म्हणतात काय का तुझं मध्येच. आता ते सगळे मिळून त्यांच्या घरची पण गुढी उभारायला जातात आणि छानपैकी पूजा करतात. बरं आता इकडचा पण सीन संपला. आता बघूयात तन्वीचं डोकं ठिकाणावर आलं आहे की नाही. मगाशी दुखलं होतं ना कलश पडून. प्रिया अजून पाणीच पिते, तिचं अजून तारे दिसणं काही थांबत नाही आहे वाटतं. सायलीने आता जेवणाची सगळी पाकिटं बंद करून ठेवलीत, म्हणजे सगळे पार्सल पॅक करून ठेवलेत, त्यांना अन्नदान करायचं आहे ना त्यासाठीच आहे. आता ती कल्पनाताईंना सांगते की मी जेवणाची सगळी पाकिटं पॅक करून ठेवली आहेत, मी आलेचा वरून. सायली आता वर निघून जाते आणि त्यानंतर कल्पनाताई पण म्हणतात की त्यांचा फोन आहे ना पूर्ण आजीच्या रूममध्ये राहून गेला आहे, म्हणून तो फोन घेण्यासाठी आता त्या तिकडे गेले. आता प्रियाला मोकळी चान्स मिळाला आहे ना काहीतरी करण्याचा, करणार असते काहीतरी राडा, बघूया काय करते. असलं काहीच्या काही फालतू डोकं चालवते नाही ही प्रिया. तिने काय केलं, ज्या ग्लासने ती पाणी पित होती तो ग्लास पदरात घेतला, खाली एक उशी ठेवली आणि वरून त्यांच्याकडे ते पितळाच्या हत्तीचं शोपीस आहे ना त्याच्याने त्या ग्लासवर मारलं, म्हणजे ते काचेचे तुकडे झाले. आणि त्यानंतर आता तिने ते तुकडे जिथून ती लोक येणार आहेत ना बाहेरची मंडळी तिथे दाराजवळ मस्तपैकी रचून ठेवली, म्हणजे ते लोक येतील आणि त्यांच्या पायाला लागेल आणि ते सगळं आरोप सायलीवर टाकून ती मोकळा होईल. आता सायलीवरून येते तोपर्यंत प्रिया तिचं काम करून जागेवर जाऊन बसलेली असते. मग सायली तिकडून येते, त्यानंतर ती कोणासाठी तरी चहा कॉफी काहीतरी घेते आणि परत तिथून जाते. बहुतेक मधुभाऊंसाठी नेलं असेल तिने. इकडे प्रिया आहे ना कोणाला तरी परत फोन करते की मी ते फूड पॅकेट आणायला सांगितले होते, तर तो माणूस दारापर्यंत म्हणजे त्यांच्या गेटपर्यंत आलेला असतो ना. ती म्हणते आले तुम्ही, हो मध्ये नको येऊ, थांबा मी येते बाहेर. आणि आता प्रिया ते पॅकेट्स घ्यायला जाते. किती विचित्रपणा करते बघा ही प्रिया. तिने शिळं झालेलं अन्न म्हणजे खराब झालेलं अन्नाचे फूड पॅकेट्स मागवून घेतलेले आहेत. तो माणूस म्हणतो हो सकाळीच आणलं आहे ते जेवण, आम्ही टाकून देणार होतो पण तेवढ्यात तुमचा फोन आला म्हणून घेऊन आलो. आणि ह्या शिळ्या अन्नाचे, वाया गेलेल्या अन्नाचे त्या प्रियाने त्याला 3,000 रुपये मोजलेत प्रेक्षकांना. आणि तो पण माणूस म्हणत असतो हे अन्न तुम्ही कोणाला तरी खाऊ घालणार, मग पापाची किंमत थोडी जास्त असते ना. ती म्हणते मला नका शिकवू पापाची किंमत वगैरे, जा आता. तो त्या माणसाला हकलून दिलं आहे आणि ते खराब झालेलं अन्न घेऊन प्रिया आता आतमध्ये आली आहे. आणि सायलीने बनवलेल्या टेस्टी जेवणाच्या फूड पॅकेट्सच्या जागेवर तिने मागवलेल्या शिळ्या अन्नाची पाकिटं ठेवलेली आहेत आणि सायलीने बनवलेलं जेवण एका पिशवीत ठेवून ती बहुतेक कुठेतरी बाहेर टाकायला ते निघून गेली. सायली आता मधुभाऊंकडे आली. हो तिने त्यांच्यासाठी आलं घातलेला चहाच आणला आहे, बरोबर गेस केलं होतं मी. आता ती मधुभाऊंसाठी चहा घेऊन आली आणि मग ते म्हणतात की अगं आता तर एवढं जड जेवण झालं, लगेच कुठे चहा घेऊन आलीस. त्यावेळेला सायली म्हणते की अशा जेवणानंतर तुम्हाला चहा लागतो, मला माहिती आहे, आश्रमात घ्यायचे की तुम्ही. आणि अहो तुम्ही लेकीच्या सासरी आहात त्यामुळे लाड तर होणारच ना, घ्या लाड करून.
मधुभाऊ म्हणतात लेकीच्या सासरी आहे ना म्हणून जरा बुजले पण आहे, बाकी काही नाही. आणि इथे काय खायचं आणि नुसतं पडायचं, त्यामुळे काही इच्छा होत नाही खाण्यापिण्याची जास्त. तेव्हा सायली म्हणते बरं मी उद्या सकाळी बागकाम करणार आहे तेव्हा मला मदत करा. आता चहा तर मधुभाऊंना खूप जास्त आवडतो. ते म्हणतात मस्त झाला आहे चहा. इकडे आता प्रिया काय करते बघू पडत. ग्लास फोडून काचा अंथरून झाल्या, त्यानंतर जेवण फेकून झालं, चांगलं जेवण त्या जागी शिळं जेवण ठेवून झालं. आता ब्लँकेटच्या बाबतीत काय करते, तर ती चांगली ब्लँकेट्स होती त्यांना तिने फाटक्या ब्लँकेटसोबत रिप्लेस केलं आहे आणि ती चांगली ब्लँकेट्स होती ती अडगळीच्या खोलीत जाऊन तिकडच्या कपाटामध्ये ठेवून दिलेली आहेत. आता ही सगळी मंडळी घरात येतात. सायली, पूर्ण आजी आणि घरातली सगळे सुभेदार कुटुंबीय त्यांचं स्वागत करतात. ती लोक येतात पण एकाचाही पाय काचेवर पडत नाही. तेव्हा प्रिया म्हणत असते ही सगळी सायलीला मदत करायला आल्यासारखे काय कसे चालतायत, एकाचाही पाय काचेवर कसा काय पडत नाहीये, कारण कोणालाही इजा झालेली नाहीये, सगळे अगदी सुखरूप घरात येऊन पोहोचलेले आहेत. पूर्ण आजी सगळ्यांना म्हणतात की आजच्या सणाच्या दिवशी तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या कुटुंबाला मिळावेत म्हणून आजचा घाट घातलाय, म्हणून तुम्हाला बोलवून घेतलंय. आता प्रिया म्हणत असते की तुमच्यासाठी सायलीने ना फूड पॅकेट्स पण तयार करून ठेवलेत, तुम्ही पोटभर जेवून जा हां. आता ते पॅकेट्स आणायला आहे ना ते सांगत असतात विमलताईंना, की प्रिया सांगत असते विमलताईंना जा ना ते पॅकेट्स घेऊन ये. त्यावेळेला सायली सांगते की विमलताईंना की तुम्ही ब्लँकेट घेऊन या, ते फूड पॅकेट मी घेऊन येते. कसं आहे मीच आणली असते असं प्रिया म्हणत असते, पण माझ्या ना थोडी हालचाल केली की पोटात दुखतंय. लगेच अश्विन म्हणतो तन्वी तुझ्या अजूनही पोटात दुखतंय का, मगाशी तर तू म्हटलीस की तुला बरं वाटतंय, ये बरं इकडे बैस लगेच. हे ना इतकं पानसट बघायला झालंय ना आता हल्ली, हा ट्रॅक लवकर थोडासा चेंज करा आणि लवकर दामिनी देशमुखची एंट्री दाखवा, फार बोर व्हायला लागलंय. मग आता पूर्ण आजी सगळ्यांना ब्लँकेट वाटप करतात आणि म्हणतात थंडी वाऱ्यापासून तुम्हा सगळ्यांचं संरक्षण व्हावं म्हणून आमच्याकडून ही तुम्हाला प्रेमाची भेट. आता सगळी ब्लँकेट वाटून झाली आहे. त्यानंतर त्या आता सायलीने फूड पॅकेट्स आणले आणि सगळ्यांना जेवायला वाढते आणि म्हणते की पोटभर जेवण आणि काही लागलं तर मागून घ्या. आता ती फूड पॅकेट वाटता सगळ्यांचा नमस्कार पण करत असते. हे बघून प्रिया म्हणते की नशीब मी आज ते पोटदुखीचं नाटक केलं नाही तर ह्या घाणेरड्या लोकांच्या पायाला मला हात लावावा लागला असता. आली मोठी. आता ते लोक जेव्हा ते फूड पॅकेट ओपन करतात ना त्यावेळेला त्यांना ना असं शिळ्या अन्नाचा वास यायला लागतो. सगळ्यांच्याच ते लक्षात येतं की हे अन्न खराब झालंय. त्यातली एक मुलगी म्हणत असते की हे अन्न तर खराब झालंय, सुभेदारांच्या घरात असं अन्न खायला देतात. आता ती सगळी लोक कालवा करायला लागतात, म्हणतात की सुभेदारांच्या घरी असं अन्न देतात वगैरे वगैरे अशी बडबड करत असतात. त्यावेळेला सायली म्हणते ऐकून घ्या अहो हे सगळं अन्न ताजं आहे, मी स्वतः बनवलंय. त्यावेळेला एक व्यक्ती ना तो मगाशी सायलीचं कौतुक करत होता की एवढ्या मोठ्या घरातली सून आहेस पण किती साधी सरळ आहे, तोच व्यक्ती आता तिला म्हणत असतो की असं आम्हाला जेवायला बोलवून असा अपमान करायचा होता का आमचा. त्यातली एक मुलगी म्हणत असते की अन्नपूर्णा आजी आम्ही गरीब आहोत म्हणून आमचा असा अपमान करताय का. आता ते लोक म्हणत असतात की आम्हाला घरी बोलवून असं शिळं अन्न खायला दिलं वगैरे. त्यावेळेला आता प्रिया लगेच मध्ये बोलायला लागते, म्हणते सायली हे काय केलंस तू, का वागलीस असं. अगं तुम्हाला सांगितलं असतंस ना तर मी केला असतं स्वयंपाक, कितीही पोट दुखत असलं तरी. मग कल्पनाताई म्हणतात नाही मग सुभेदारांचं नाक कसं कापलं असतं ना हिने. आता कल्पनाताई तुमच्याकडून ही अपेक्षा नाही हो, बस करा आता. सायली म्हणत असते आई हो मी असं का करेल. विमलताई पण म्हणतात मी बघितलं ना आम्ही जेव्हा अन्न भरलं त्यावेळेला ते चांगलं होतं. पूर्ण आजी म्हणतात बस करा आता. अश्विन पण सायलीला बोलत असतो की हिला घालायचा तो गोंधळ घातलाच शेवटी हिने. आता सायली त्या सगळ्यांना विनवण्या करत असते की अहो माझं ऐकून घ्या, मी चांगलंच अन्न भरलं होतं. त्यातली आता एक मुलगी म्हणत असते सुभेदारांच्या घरी जेवायला मिळेल म्हणून आम्ही इथे आशेने आलो होतो, आता काय आम्ही उपाशी राहायचंय का. त्यातला एक माणूस म्हणतो की असं जेवण शिळं अन्न खाण्यापेक्षा आपण उपाशी राहिलेलं बरं, चला. आता ते सगळे तिथून रागाने उठून जायला निघतात. त्यावेळेला सायली म्हणते की मी सगळ्यांसमोर हात जोडते, मला फक्त अर्धा तास द्या, मी करते काहीतरी पटकन. पूर्ण आजी म्हणतात असं आयत्या वेळी काय करणार आहेस तू. तर प्रिया पण मध्ये बोलते हो ना असं एवढ्या कमी वेळामध्ये कसं जमणार आहे तुला, घरच्या चक्क्याचं श्रीखंड आणि अळूवडी वगैरे. तेव्हा सायलीला डाऊट येतो की फूड पॅकेट न उघडता हिला कसं काय कळलं की काय मेन्यू होता असं. अन्नपूर्ण आजी म्हणतात मेन्यू वगैरे राहू दे, पण हे लोक जर आज इथून उपाशी गेले ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. त्यावेळेला सायली म्हणते की मला फक्त अर्धा तास द्या, मी कोणालाही इथून उपाशी जाऊ देणार नाही. आणि मग सायली आणि विमलताई सगळ्यांसाठी स्वयंपाक करण्यासाठी म्हणून किचनमध्ये जातात आणि इथेच आजचा भाग संपतो. पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की त्यांनी ब्लँकेट वाटप पुन्हा दाखवलंय. आता हा प्रोमो थोडासा कन्फ्युजिंग आहे, म्हणजे प्रियाने आणलेले फाटलेले ब्लँकेटचा काही इश्यू झालाय की काय, आणि मग सायलीने आणि अर्जुनने पुन्हा नवे ब्लँकेट्स दिलेत आणि त्यानंतर सायलीने त्यांना ताजं अन्न बनवून खाऊ घातलंय की काय, हे आपल्याला पुढे बघणं मनोरंजक ठरणार आहे. त्यानंतर एका व्यक्तीच्या पायात का जाते तेव्हा प्रिया म्हणत असते की बघा सुभेदारांची मोठी सून लोकांना काचेवरून चालायला भाग पाडते. त्यावेळेला सायलीचं लक्ष जातं, तिच्या हाताला पण एक काच लागलेली असते. त्यावेळेला सायली तिला विचारते आता ही काच तुझ्या हाताला कशी लागली ते पण सांग सगळ्यांना. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आता या सगळ्या प्रोमोची काय खिचडी झाली आहे हे पुढच्या एपिसोडमध्ये बघायला खरंच मजेशीर ठरणार आहे. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, मी तोही भाग घेऊन तुमच्यासमोर हजर होणार आहे. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा, खुश राहा.
आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत राहा. आयुष्य खूप सुंदर आहे, मस्तपैकी जगत राहा. भेटूया पुढच्या भागात. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. धन्यवाद.